आणि असं बोलतात की तेवढे पत्र उचलायला आम्हाला टाइम आहे का, किती आम्ही तेवढंच बसायचं, किती आम्ही अपडेट करत बसायचं, ते ऑनलाईनच तुम्हाला फिलअप करावं लागेल. म्हणजे पत्रावळ्या म्हणजे आम्ही एवढे पैसे कशासाठी भरलेत? हा, ते सुद्धा आमचं असं एकदम टप्प्यात कार्यक्रम करून आज एवढे टॉपर लागलेत. अचानक एवढे टॉप कसे करू शकता 200 मार्क्स मध्ये मॅडम? खरं मला सांगा, किती काय क्वेश्चन प्रश्नचिन्ह याच्यावरती? माझे हस्बंड तेच चिडले होते, पत्र वेळ म्हणते ते काय आहे का यांना, म्हणजे एवढे धडपड करून आम्ही आणून दिलं आणि ते सर असं बोलले की एवढे पत्र वेळ आमच्याकडे आहेत आणि आम्ही कसं ते सगळे शोधत बसायचं, सगळं फिलअप करत बसायचं का, आम्हाला दुसरं काम नाही आहे का, आम्ही ऑनलाईन लिंक दिलेली आहे ना, तिथं तुम्हाला फिल करावं लागेल. पण काही उमेदवार मॅडम माझ्याकडे असे आहेत, त्यांनी स्वतः IBPS ला जाऊन आलेत, ऑनलाईन लिंक सुद्धा फिल केली, तरी सुद्धा त्यांचा निकाल लागला नाहीये. बरं, फक्त केलं आणि त्यांनी ते वेटिंग मधून काढून माझं ते दुसऱ्या ह्यामध्ये टाकलं. पण मॅडम असे बरेच उमेदवार आहेत, ते अपियर सुद्धा आहेत आणि रेग्युलरचे सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा निकाल होल्डवरती आहेत सध्या. फक्त अपियरचा होल्डवरती आहे असा प्रश्न नाहीये. तर मला सांगा, त्यांनी त्याच्यावरती लिंकवरती अपलोड केलं की तुम्हाला दिलं का तिथे गेलो पण तेच करायला सांगितलं? जे आपल्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं ना तसंच. पण तुम्ही मला जे दिलेले पुरावे आहेत त्याच्यामध्ये तर तुम्ही ऑलरेडी रिझल्ट पाठवला होता, लिंकवर अपलोड केला होता. काहींनी तर लिंकवर नाही केलं होतं, मी फिजिकली जाऊन तिथं सबमिट केला होता फक्त. ओके, म्हणजे तुमचा तो विषय आहे. काहींनी फिजिकली लिंकवरती करून सुद्धा नव्हता झालेला. ओके, फिजिकलवाली व्हॅलिड नाहीये, ते म्हणते की ऑनलाईनच फिलअप करा त्या लिंकवर. तेवढे अपियरचा प्रश्न नाही बरं का, नॉन अपियर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. काय केलेलं आहे त्यांनी. आणि बाकी ते निकालाबद्दल काय बोलले का? ते बोलले की 4-5 दिवसात तुमचं दिसेल, फक्त हे चेक करत राहा, साईड चेक करत राहा, 4-5 दिवसात तुम्हाला दिसून जाईल. ओके, मग तुम्हाला कुठला मेल ID वगैरे ईमेल काय येणार नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही सतत पाहत राहायचं. हो, आम्ही चेक करत राहायचो, रजिस्ट्रेशन नंबर आणि हे घालून पासवर्ड. बरं, तुमच्यासोबत जे दुसरे बोलतात ते सुद्धा कशासाठी आले होते? माझ्यासोबत 1-2-3 होते, त्यांनी पण फिजिकली येऊन सबमिट केला होता, पण त्यांनी पुन्हा त्यांना फॉर्म भरायला लावला आणि शिक्का करायला असं सांगितलं. 2-3 लोक होते, म्हणजे त्यांचं पण तेच प्रॉब्लेम आहे. त्यांनी ऑनलाईन भरला फॉर्म 14 तारखेला, तरी पण त्यांचं ते हे झालं नाही, तरी पण त्यांचा रिझल्ट दाखवला गेला नाही. काही गोंधळ आहे, काही कळत नाही. काही उमेदवारांना सेम मार्क्स मिळाले 2017, 2022, 2025. काही उमेदवारांना एकाच नावाचे डबल असू शकतात उमेदवार, नाही असं नाही. त्यांचे इकडं स्कोर कार्डवरचे मार्क्स वेगळे, PDF मधले वेगळे, कोण म्हणते एडिट केलं, कोण म्हणते त्याच्यामध्ये झोल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, एवढे जास्त मार्क्स कसे असू शकतात? 200 प्रश्न जर तुम्ही ऑनलाईन जर सोडवायला लागला तर 191चा टॉपर आहे, तर तो 9च मार्क्स कसे चुकू शकतात? नाही ना, पॉसिबल तर नाहीये. मला तर मी तर फक्त 170 अटेम्प्ट केले होते, त्यातील मला 150 पर्यंत मला आहे, पण आता त्यामध्ये चुका लावलंय की काय आता माहितच नाहीये. बरं, ऐका ना, माझा एक क्वेश्चन असा आहे, की ते नॉर्मलायझेशन विथ मला तुम्ही तिथून एक कॉल करायला हवा होता हो. काय मुंबईमध्ये ऍक्च्युली खूपच पाऊस आहे, मी तुम्हाला विचारलं असतं मला कुठले प्रश्न विचारायचे होते. हो ना, सगळं भिजून मी पण आले तिथून, आता सुटले, आता तिथून निघाले. बापरे, मी काय म्हणते, विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशन त्यांनी मार्क्स का नाही दिले बरं? हे का गोंधळ करून ठेवला एवढा मोठा? कारण ते म्हणतात की अगर विथ नॉर्मलायझेशन आणि विदाउट नॉर्मलायझेशन दाखवला, जर अगोदर जर जास्त मार्क असतील आणि नंतर जर कमी मार्क आले असतील, मग पुन्हा ते कोर्ट ऑफ केस ते कोण लोड घेत असणार, म्हणून ते फक्त एकच मार्क दाखवलेले आहे. म्हणजे कोर्ट केस वगैरे नको म्हणून त्यांनी विथचे पण नाही दिले. पण नॉर्मलायझेशन झालंय का ते नाही माहित, नॉर्मलायझेशन झालंय ते नाही विचारलं मी. अरे यार, म्हणजे काय, म्हणजे नक्की ह्यांनी नॉर्मलायझेशन केलंय की नाही तेही कळत नाहीये. बरं, नॉर्मलायझेशन मध्ये एका विद्यार्थ्याला 0 मार्क्स, काय बोलणार? काय सगळं गोंधळ, खूपच अवघड आहे हो. सगळ्यांनी इतकं सगळं करून ठेवलंय ना, आणि निकाल लावलाय त्याच्यामध्ये सुद्धा एवढ्या सगळ्या त्रुटी आहेत, आणि हे लोक काही ऐकायला तयार नसणार बघा. आणि आपण जर बोललं ना,
चिडचिड केली त्या सरांनी. म्हणतायत की आम्हाला कुठे एवढं वेळ आहे का तुमच्या बघत बसायला, दुसरे पण खूप काम आहेत आम्हाला. तुम्हाला जे निवेदन पत्र GR काढलेलं असतंय ते बघता येत नाही का तुम्हाला, म्हणजे त्या GRचा काही उपयोग नाही का, लाईक दॅट. काय बोलणार, म्हणजे न्याय मागायचा कोणाकडे? ते असं बोलत होते. आणि बाकीचे थोडं सॉफ्टली वागत होते, 1-2 रूडली वागले आणि बाकीचे होते ठीक, थोडं ऐकून घेत होते. अवघड आहे रे, म्हणजे काय हे लोक, काय विचित्रपणा चालू आहे ना सगळा. मॅडम नक्की कोणाकडे, म्हणजे असं असलं तर उमेदवार जायचं कोणाकडे? ज्यांचा निकाल नाही लागला त्यांनी कोणाकडे जायचं? ज्यांना लागला त्यांना एवढे कमी मार्क्स मिळाले त्यांनी कोणाकडे जायचं? अभ्यास केला त्यांना व्यवस्थित मार्क्स त्यांनी कोणाकडे जायचं? आणि एवढं सगळं करून उद्याच्याला पोर्टलवरचा हा गोंधळ असणारच आहे, ते आपल्याला माहित नाही किती दिवस लागतील. बरं ठीक आहे, म्हणजे आता बघूया आता ह्याचं काय होतंय. नाही काय काय केलंय त्यांनी आता पुन्हा साईटवर, MSCच्या साईटवर आहे ना, जे आहेत ना ज्यांचे रिझल्ट दिसलेले नाही आहेत ना त्या विद्यार्थ्यांचे नाव, रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे. ओके. म्हणजे ते विद्यार्थ्यांनी तिथं रिझल्ट अपलोड करायचा आहे 8 दिवसाचे, 4-5 दिवसाचे किंवा 8 दिवसाच्या. बरं, ज्यांनी आत्ता केलेला नाहीये त्यांच्यासाठी नवीन सूचना आहे. हो, जे राखीव आहेत ना ज्यांचे रिझल्ट त्यांच्यासाठी. म्हणजे आता त्यांनी तो अजून एक प्रसिद्धीपत्र काढला असेल आणि त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं असेल. ते खाली आपल्या रिझल्टच्या खालीच एक PDF आलेली आहे पुन्हा, ते बरी मोठी PDF आहे. त्याच्यामध्ये राखीवची नावं टाकलेत का त्यांनी? राखीवचे, म्हणजे कोणाचं रिझल्ट दिसलेला नाहीये ना त्यांचे नाव, रोल नंबर वगैरे आहे. हो का, तुम्ही पाहिला का? तुमचं नाव होतं का त्याच्यामध्ये? हो आहे, माझं आहे, आता बघितलं मी, त्याच्यात आहे माझं नाव. मग काय करतात ते लोक? तुम्ही जर सबमिट केलं तर तुमच्या समोर किंवा तुमचं नाव डिलीट करतात ना तिथून? तिथून त्यांनी काढलं, बोलले की तुमचं तुम्ही आलं ना तेव्हा तिथून मी काढलं ते, असं बोललं. अरे यार, म्हणजे आता वेबसाईट चेक करत राहा आणि तुम्हाला दिसेल 3-4 दिवसात. म्हणजे आता ह्या प्रत्येक मुलांनी तिथे एकतर जायचं किंवा ती लिंक भरायची. तसं लिंक भरली तरी पण होईल सॉर्टिंग, त्यांचा विषय. पण मी काय म्हणते, ऐका ना, मी काय म्हणते, माझ्याकडे अशा बातम्या येतात ज्यांचे रिझल्ट होल्ड ठेवले त्यांना खूप चांगले मार्क्स मिळणार आहेत. खरंय की खोटंय? हसावं की रडावं हा प्रश्न आहे बरं का. काय माहित नाही आता. 5,500 विद्यार्थी आणि बीएडचे आहेत मॅडम ते, आणि बीएडचे किती 550 का 560 एवढे आहेत. बीएडचे जास्त आहेत ना? बीएडचे जास्त आहेत.